संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य दिव्य कावड निघालेली आहे आणि ही कावड आता कळमनुरी शहरामध्ये आहे. पाठीमागे बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या कावड यात्रेत सहभागी झालेले आहेत. शंकराचे आगळे वेगळे रूप या देखावे सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी बघताय स्वतः संतोष बांगर या सर्व शिवभक्तांचं मनोबल वाढवत आहे. तुम्ही कावड यात्रा निघाली. ही कावड यात्रा माझ्या भोळ्या शंकराची दरवर्षी निघत असते. या मी महादेवाच्या चरणी एवढंच साकडं घालणार आहे की 2029 ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे व्हावं असं भोळ्या शंकराच्या चरणी आमचं साकडं आहे. निश्चित त्यासाठी तुम्ही आता परत निवडणुकांना तोंड द्यावं लागणार आहे. 29 ला तयारी कशी असणार आहे? मग आम्हाला शिवसैनिकाला तयारी करण्याची आवश्यकताच नाही. शिवसैनिक सदावी सत्य राहतो. कधीही निवडणूक लागली तर चारी कोणे चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता किती वेळ लागेल हिंगोलीत पोहोचायला? अरे घ्याणार आहे. हिंगोलीत पोहोचा किती वेळ लागेल? दुपारी 5 वाजेपर्यंत आम्ही हिंगोलीमध्ये पोहोचू. हे सगळे लोक चमत्कार आहे. हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर हा जनसागर उमटलेला आहे. आज सभेसाठी श्रीकांत शिंदे येणार आहे. तर ही सभा किती वाजता होणार आहे? सभेमध्ये काय काय मिळणार आहे? सभेमध्ये भोळ्या शंकराचा आशीर्वाद या ठिकाणी माझ्या सर्व भोळ्या शंकराच्या सगळ्या भोळ्या भक्तांना या ठिकाणी भेटणार आहे. आणि माझ्या सगळ्या भोळ्या शंकराचं साकडं आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2029 ला सन्माननीय एकनाथभाई शिंदे व्हावे असं साकडं महादेवाच्या चरणी आम्ही घातलेलं आहे. तुमचे सुद्धा भावी मंत्री म्हणून बॅनर लागले कळमनुरी शहरामध्ये. ते सन्माननीय शिंदे साहेब म्हणतील ते आदेश सराखोबे असतो. इच्छुक आहात का तुम्ही? इच्छुक कोण नसतं. कुणाला वाटत नाही की मंत्री व्हावं म्हणून. पण सन्माननीय शिंदे साहेब जे आदेश देतील तो आदेश आम्हाला सराखोबे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत असं साकडं त्यांनी घातलेलं आहे. माधव दिपके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.